गुहागर विधानसभेत एका जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात असून शेवटच्या दिवशी 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संतोष जैतापकर, आरपीआयचे संदेश मोहिते यांनी आज अखेरच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतलाय. आता प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे. या निवडणुकीत एकूण 15 अर्ज दाखल झाले होते. उमेदवारांची संख्या 13 होती. निवडणूक निर्णय अधिकारी 264 गुहागर विधानसभा मतदारसंघ. आज माघारीचा शेवटचा दिवस होता. आज 3 वाजेपर्यंत ज्या माघार झालेल्या आहेत किंवा मागं स्क्रुटिनी झाली आणि आज चिन्ह वाटप काय झालं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. आपल्याकडं नॉमिनेशन कालावधीमध्ये म्हणजेच दिनांक 22 ते 29 ऑक्टोबरमध्ये एकूण 13 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केलेले होते. त्यापैकी स्क्रुटिनीच्या दिवशी 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत. त्यामुळं फक्त 9 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिलेले होते. त्या अनुषंगाने आपण फॉर्म 4 मध्ये त्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली होती. तर त्या उमेदवारांसाठी 4 तारखेपर्यंत म्हणजे आज दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेण्याचा कालावधी होता. तर पाठीमागे कोणीही माघार घेतलेली नव्हती, पण आजच्या तारखेला 2 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. त्या दोन उमेदवारांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांची नावं आहेत संतोष लक्ष्मण जैतापकर आणि संदेश दयानंद मोहिते. या 2 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी स्वतः अर्ज देऊन इथे माघार घेतलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे एकूण जे 9 उमेदवार शिल्लक होते त्याच्यापैकी 2 माघार घेतल्यामुळे फक्त 7 उमेदवार आता शिल्लक राहिलेले आहेत. अशा 7 उमेदवारांचं चिन्ह वाटप थोड्या वेळापूर्वी इथे करण्यात आलं. तर त्यांना कोणतं कोणतं चिन्ह दिलेलं आहे त्याची माहिती मी थोडक्यात देतोय. त्या 7 उमेदवारांपैकी 3 उमेदवार हे मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे आहेत. त्यांच्या वर्णानुक्रमे लावलेल्या अनुक्रमानुसारच मी त्यांची माहिती देतोय. पहिला आहे गांधी प्रमोद सीताराम. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फेचे उमेदवार आहेत. त्या मान्यताप्राप्त पक्षाचं रेल्वे इंजिन असं चिन्ह त्यांना दिलेलं आहे. दुसरं जाधव भास्कर भाऊराव. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्या पक्षाचं मशाल हे चिन्ह त्यांना दिलं गेलं आहे. बेंडल राजेश रामचंद्र हे शिवसेना या पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे. हे झाले मान्यताप्राप्त राजकीय पक्ष. आता अमान्यताप्राप्त मात्र नोंदणीकृत राजकीय पक्षाचा एक उमेदवार आपल्याकडे आहे. त्यांचं नाव आहे प्रमोद परशुराम आमरे. ते अमान्यताप्राप्त असले तरी नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष यांचा एबी फॉर्म त्यांना मिळालेला आहे. तर त्यांनी मागितलेलं ऑटो रिक्षा हे चिन्ह आपण त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर 3 उमेदवार राहतात अपक्ष उमेदवार. त्या 3 उमेदवारांची नावं अशी आहेत फडकले संदीप हरी, मोहन रामचंद्र पवार आणि सुनील सखाराम जाधव. तर त्यापैकी फडकले संदीप हरी यांनी मागितलेलं बॅट हे चिन्ह आहे. हे इतर कोणीही मागितलेलं नव्हतं अपक्षांपैकी. ते चिन्ह त्यांना देण्यात आलं. खरं तर त्यांचा तो दुसरा प्रेफरन्स होता. पहिला प्रेफरन्स ऑटो रिक्षा हा अमान्यताप्राप्त मात्र नोंदणीकृत पक्षाच्या प्रमोद आमरे यांना दिलं गेलेलं असल्यामुळे यांना दुसऱ्या क्रमांकाचं बॅट हे चिन्ह दिलं गेलं. आणि मोहन रामचंद्र पवार आणि सुनील सखाराम जाधव ह्या दोन्हींनीही शिट्टी अंगठी ही चिन्ह सारखीच मागितलेली होती. दोन्ही उमेदवारांनी सारखीच चिन्ह मागितलेली होती. त्यामुळे आपण इथं लहान मुलाला बोलून चिठ्ठी काढलेली आहे त्या दोघांमध्ये की कुणाला ते चिन्ह मिळेल असं. तर त्याच्यामध्ये मोहन रामचंद्र पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळं त्यांना शिट्टी हे चिन्ह त्यांना देण्यात आलं. आणि सुनील सखाराम जाधव यांचा जो दुसरा प्रेफरन्स होता अंगठी या चिन्हाचा, तो प्रेफरन्सनुसार अंगठी हे चिन्ह सुनील सखाराम जाधव यांना देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे 7 उमेदवारांचं चिन्ह वाटप थोड्या वेळापूर्वी इथं पूर्ण झालेलं आहे. याच्यानंतर आता कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्स म्हणून हे 7च उमेदवार फक्त राहत असल्यामुळं गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 1 कंट्रोल युनिट आणि 1 बॅलेट युनिट अशा प्रकारची निवडणूक इथं होणार आहे. म्हणजे खरं तर चिन्ह वाटप पण हे ज्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं होतं तो भाग इथं पूर्ण झालेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.